आपली दिंडी कुठली आणि कुठले? दिंडी आमची सिंहगडचा पायथा कोंढणपूर, अगोदर तीर्थक्षेत्र कोंढणपूर, इथे तुकाई मातेचं मंदिर आणि त्या देवीच्या नावावरच आम्ही ही दिंडी चालवतो. दिवसभराचं जिथं इसावा आहे तिथं तो इसावा, जिथं भोजन ठरलेलं जेवण तिथं जेवण, आणि संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी मग तिथं गेल्यानंतर प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, असा कार्यक्रम आम्ही आपल्या दिंडीपुरता राबवतो. गेले 20 वर्षापासून आम्ही ही वारी चालू केलेली आहे. जरी माझा भाऊ असला तरी पण ह्या दिंडीमध्ये जेवढे वारकरी आहेत ते सगळे माझे भाऊच आहेत. बंधू भावाचा जो प्रेम असतो त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण या दिंडीमध्ये चालत असतो. वारीमध्ये तर हे बंधुप्रेम आहेच. जसं माऊली आहेत, सोपानदेव आहेत, ह्यांचे जे बंधू आहेत, हे जे बंधुप्रेम आहे, तसं या दिंडीमध्ये जे काही चाललेले वारीमध्ये लोक आहेत ते सगळे बंधू भावाच्याच त्यांचा अनुकरण करूनच हे पुढे चाललेले आहेत. इवले सेरोप लावी गेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावर. म्हणा रामकृष्ण हरी, माऊली जय हरी. संपूर्ण महाराष्ट्रातून आता आषाढी वारीसाठी संतांचे पालखी सोहळे हे मार्गस्थ झालेले आहेत. आता आपण आज निऱ्या या ठिकाणी आहोत, या गावामध्ये आहोत, आणि संत सोपान काका, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांचा पालखी सोहळा हा सासवड ते पंढरपूर असा हा पालखी सोहळा असतो. आणि आज या सोहळ्यातील तिसरा दिवस आहे आणि आज तो निरेमध्ये दुपारच्या भोजन विसाव्याला थांबलेला आहे. आता आपल्यासोबत ही दिंडी आहे जी रथापुढे 8 क्रमांकावर चालते संत सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्यात. तर या दिंडीचे चालक आपल्यासोबत आहेत. एकंदरीतच हा पालखी सोहळा कसा सुरू आहे, त्यांचा प्रवास कसा सुरू आहे, आज तिसरा दिवस आहे, हे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. तर माऊली, काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे, सोहळा कसा सुरू आहे? आनंदी आनंद, एकदम आनंद जो चाललेला आहे. सर्वांना आनंदात घेऊन चाललेलो आहे आम्ही. कुठली कसली अडचण नाही, काही नाही. आपली दिंडी कुठली आणि कुठले? दिंडी आमची सिंहगडचा पायथा कोंढणपूर, अगोदर तीर्थक्षेत्र कोंढणपूर, इथे तुकाई मातेचं मंदिर आणि त्या देवीच्या नावावरच आम्ही ही दिंडी चालवतो. कोणी सुरू केली होती ही दिंडी आम्हीच सुरू केली. तुम्ही स्वतः? आम्हीच सुरू केली. हो, किती वर्ष? 22 वर्ष झाली. 22 वर्ष. तेव्हापासून सातत्यानं? हो, आणि याच्या अगोदर मी दुसरी दिंडी चालत होतो. जवळजवळ म्हणजे माझं हे 42 वर्ष आहे या सोहळ्यामध्ये. 84 सालापासून मी दिंडीमध्ये वाटचाल करतो. दिवसभराचं कसं असतं नियोजन दिंडी? दिवसभराचं जिथं इसावा आहे तिथं तो इसावा, जिथं भोजन ठरलेलं जेवण तिथं जेवण, आणि संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी मग तिथं गेल्यानंतर प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, असा कार्यक्रम आम्ही आपल्या दिंडीपुरता राबवतो. आणि कधी म्हणजे कधी म्हणण्यापेक्षा सोहळ्याचा जिथं पालखीचा मुक्काम असतो तिथं पालखी तळावर माझी बरेच वेळा कीर्तनं होतात. याही वर्षी होईल एखाद्या वेळेस. किती वाजता प्रवास सुरू होतो? सकाळी आम्ही पाठ तसं पाहिलं तर 3:30 पासूनच जागा असतो, पण 6 वाजता नक्की आलतो. 6 वाजेपासून हा प्रवास चालू असतो. तर संध्याकाळी 7 कधी 8ही वाजतात असं चालतं. थांबल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रवचन सेवा, भजन दिवसभर सुरू असतं? भजन दिवसभर बंदच नाही. एक आता हे माझा आवाज बसलाय ना, सतत भजनच चालू असतं. बोलणंच नाही देवाशिवाय काय. आणि मग जिथं बसन तिथं कुठं गप्पा मारायच्या थोड्या, आणि मग कसं पाऊस ऊन कसं होतं वारी? काही नाही. यावर्षी पाऊस नाही, ऊन आहे. या आज जास्त ऊन आहे, पण 2 दिवस बरं होतं. वारं होतं, काही होतं. आता पुढचे अजून काही दिवस राहिलेत? अजून जवळजवळ 12-13 दिवस आहेत. 12 दिवस आम्ही चालणारच सर्वजण. पुढचे मुक्काम कसे, कुठं असणार? आता उद्याचा मुक्काम, आजचा मुक्काम आहे लिंबूत, उद्याचा सोमेश्वर, परवा कोराळ, त्याच्यानंतर बारामती झाल्यानंतर लासूर्ण झाल्यानंतर कळम, हो निर्वांगीच्या अकलूज, तोंडले बोंडले, त्याच्यानंतर बंडी शेगाव, आणि मग डायरेक्ट वाखरीचा मुक्काम. आम्ही इथं जागा नसल्यामुळं पंढरपूर आमच्या मठावर जातो. आमचा पंढरपूरमध्ये मठ बांधलेला आहे आम्ही. भरपूर मोठा मठ आहे. 500-600
लोक आमच्यात बसतात. पुढचं नियोजन कसं झालं की सगळं? सगळं पत्रिका आहे ना आमची. पत्रिका सगळी आम्ही दीड महिन्यापूर्वीच याचं नियोजन सगळं केलेलं असतं. जे पंख देणारे आहेत त्यांना जाऊन भेटणं, त्यांना हे सर्व सविस्तर सांगणं, आणि मग प्रत्येक ठिकाणी जे आज ज्यांची पंगत आहे ते इकडे खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यातले आहेत. त्यांनी आम्ही दिंडी सुरू केल्यापासून त्यांची पंगत आज इथं असते. दिंडी 22 वर्ष त्यांची पंगत आम्हाला आहे. बीसी किती आहे दिंडीत? दिंडीत आता यावर्षी 1200 रुपये. फक्त 1200 रुपये. 1200 रुपये बीसी. 1200 रुपयामध्ये जे वारकरी आम्ही आता 1200 1-2 वर्ष केली, नाहीतर 1000, 500, 200, सुरुवातीला 150 रुपये. एखादा वारकरी बीसी भरून दिंडीत आला तर त्याला काय काय सुविधा मिळतात? सगळ्या सुविधा, जेवण, त्याचा बिछाना सगळं. हे काका आम्हाला आज 2-3 वर्ष झालं, कारण एक पहिले जाधव पाटील म्हणून होते कात्रजचे, ते आम्हाला नाश्ता देत होते. संपूर्ण दिंडीला चहा पाणी आणि नाश्ता. ते थोडेसं हे झाल्यानंतर आता काकांनी सुरुवात केली. ते काका आम्हाला सकाळी पहाटे 4लाच किटली चहाची तयार असते, आणि तिथून आचारी सावध असतो नाश्ता बनवायला, आणि रोज वेगळा आटम. सुंदर असं राज आमचं चाललेलं आहे. अशा प्रकारे आपण या दिंडीची माहिती पाहिली. आणि वारी सोहळ्यामध्ये आपण पाहतो की ग्रामीण भागातले, खेडेगावातले संपूर्ण वारकरी असतात, आणि बरेच वारकरी हे आपल्या कुटुंबासोबत वारी करत असतात. तर आपल्यासोबत याच दिंडीमध्ये असे 2 जोड्या आहेत की ते दोघंही सख्खे बंधू आहेत, आणि ते गेली काही वर्षापासून सोबत वारी करतात. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुम्ही बंधू वारीत सहभागी झालेत, समाजात बघितलं तर भाऊभावाचं एकमेकाचं पटत नाही, तुमचं कसं? गेले 20 वर्षापासून आम्ही ही वारी चालू केलेली आहे, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अखंड, म्हणजे कधीही खंड न पडता या 22 वर्षामध्ये वारीचं नियोजन आम्ही करतो. आमच्या घरातून आम्ही निघून येतो तेव्हापासून परत घरी जाईपर्यंत सगळ्यांशी बंधुत्वाचं नातं असतं. जरी माझा भाऊ असला तरी पण ह्या दिंडीमध्ये जेवढे वारकरी आहेत ते सगळे माझे भाऊच आहेत. बंधू भावाचा जो प्रेम असतो त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण या दिंडीमध्ये चालत असतो. कुणाला काय अडचण आली, कुणाचं काय हरवलं तर त्याला परत आपण त्याला ते प्राप्त करून द्यायचं, आणि त्याची वाटचाल बंद पाडून द्यायची नाही, असा नियम असतो. त्यामुळे माझा भाऊ जरी असला तरी हा भाऊ आमच्या बरोबर आम्ही सगळे एकत्र चालतो, आणि हे सगळे भाऊ आहेत. मोठे भाऊ? हा, मी मोठा आहे, तो मधवा आहे भाऊ. पण बंधू आहेत, दोघं एकमेकाची काळजी घेतात. हा, एकमेकांची. माझा पण लहान भाऊ आहे, ह्यांचाही भाऊ आहे, सगळे भाऊ सगळे भाऊ, बरेच भाऊ. आपण बघतो की बऱ्याच भाऊभावाची काही भांडणं आपल्याला नाही, आमचे भाऊ सगळे. दिंडीमध्ये आपण तुम्ही संदेश द्या? दिंडीमध्ये नाही, वारीमध्ये तर हे बंधुप्रेम आहेच. जसं माऊली आहेत, सोपानदेव आहेत, ह्यांचे जे बंधू आहेत, हे जे बंधुप्रेम आहे, तसं या दिंडीमध्ये जे काही चाललेले वारीमध्ये लोक आहेत ते सगळे बंधू भावाच्याच, त्यांचा अनुकरण करूनच हे पुढे चाललेले आहेत पांडुरंगाच्या दर्शनाला. शक्यतो काय सांगाल, तुमची जोडी आहे, तुमच्यात लहान कोण आणि मोठं? मी लहान आहे, मोठे. यांच्याशिवाय बोला. कसा चाललाय वारी सोहळा? एकदम उत्तम. आणि भावासोबत भाऊ वारी करताय? हो, दरवर्षी सोबत असताय? नाही, त्या 2 वर्षाला मी 13 वर्ष झाली करतोय. तुमचं बघून आले म्हणजे वारी? हो, नाही, रिटायरमेंट कामान झाल्यानंतर आलाय आता. म्हणजे एकंदरीत सगळा सोहळा. नाश्त्याची सेवा आहे अखंड लोकांना. बरं, तुम्ही वारीत जे दररोज काही भजन म्हणता त्यातलं एखादं सुंदर, एखादं कडवं म्हणाला? इवले से रोप लाविले द्वारी, इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावर. म्हणा मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिताची बहरू कळी ऐसी आला, फुले वेचिताची बहरू कळी ऐसी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला,
गुंफियेला सेला बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला विठ्ठलू अर्पिला मोगरा मोगरा फुलला मोगरा फुलेवेची ताची बहारू कळीये सियाला फुलेवेची ताची बहारू कळीये सियाला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय तुकाराम महाराज की जय शक्ती मुक्ताई माते की जय. मंडळी, आपण आत्ताच पाहिलं की बाबांनी एक छान असा अभंग मांडला की येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. याचाच अर्थ असा की संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव, संत तुकाराम महाराज या सर्व संतांनी जे काही हे रोप लावलेलं आहे, भक्तीचं रोप लावलेलं आहे, विठ्ठल भक्तीचं, तेच याचा जो वेलू आपल्याला या ठिकाणी दिसतोय की हा गगनावरती गेला आहे. आज 10 लाखावर वारकरी हे संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालत हे पंढरपूरची वाट जवळ करत आहेत. पालखी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा.